नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2026-27 एक महत्त्वाची सूचना आहे. 30 एप्रिल 2026 रोजीचे ओपनिंग बॅलन्स तांदूळ व धान्यादी माल पोर्टलवर आपल्याला अपडेट करायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये ते कशाप्रकारे अपडेट करायचं हे आपण इथे जाणून घेणार आहे आणि याची अंतिम मुदत 10 जून असणार आहे. आता ही प्रोसेस कशी करायची हे आपण जाणून घेणार आहे. मी जो व्हिडिओ बनवेल त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या MDM साईटची जी लिंक आपल्याला पुरवण्यात येईल त्यावर क्लिक करायचं किंवा MDM असं तुम्ही इथे गुगल क्रोम ओपन करून तुम्ही MDM असं जरी टाईप केलं, बघा MDM असं जरी टाईप केलं तर MDM लॉगिन तुम्हाला उपलब्ध होईल आणि त्या लॉगिन उपलब्ध झाल्यानंतर तुमच्या शाळेचा इथे यूजर ID आणि पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून तुम्हाला काय करायचं आहे, लॉगिन व्हायचं. बघा आता इथे अशा प्रकारे साईट ओपन होईल. तुमच्या शाळेचा यूजर ID, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉगिन इथे व्हायचं. बघा इथे लॉगिन झाल्यानंतर यूजर ID आणि पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पॉपअप विंडो येईल. तिथे आपल्याला चेकबॉक्सवर आपल्याला काय करायचं आहे, टिकमार्क करायचं आहे आणि सबमिट यावर क्लिक करायचं आहे. सबमिट यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर इथे पेज ओपन होईल. बघा अशा प्रकारे. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, 3 टीमवर क्लिक करायचं आहे आणि इथे डेस्कटॉप मोडसाठी मी केली आहे. बघा म्हणजे मला सर्व मेनू दिसतील. बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बघा इथे PM पोषण डेली अटेंडन्स, PM पोषण एनरोलमेंट, क्लोजिंग बॅलन्स अशा प्रकारचे जे टॅब उपलब्ध आहेत. बघा सर्व प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल. आता इथे आपल्याला कुठे जायचं आहे, बघा इथे आपल्याला ओपनिंग बॅलन्स आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओपनिंग बॅलन्स आणि ओपनिंग बॅलन्स क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे स्क्रीन येईल. तिथे आपल्याला काय करायचं आहे, बघा स्टॉकनुसार आपल्याला तांदूळ भरायचा आहे आणि तांदूळ भरताना आपल्याला किलो आणि ग्रॅममध्ये भरायचे आहे. बघा त्यानंतर मूग डाळ इथे भरायची आहे, तूर डाळ भरायची आहे, मसूर डाळ भरायची आहे, मटकी भरायची आहे, ग्रीन मूग भरायचा आहे, चवळी भरायची आहे, हरभरा चणा. समजा आता आपल्या इथे 300 ग्रॅमच चणा उरलेला आहे तर 0.300 म्हणजे 0 किलोग्राम असेल आणि 0.300 हे ग्राम असेल. आणि तांदूळ आपल्याला किलोग्राममध्ये समजा आपल्या इथं 18 किलो 200 ग्राम आहे तर 18.200 अशा प्रकारे लिहायचं आहे. समजलं. अजून एकदा सांगतो की समजा आता तुमच्या इथे चवळी उरली आहे 250 ग्राम, 0.250 ग्राम म्हणजे किलो आणि ग्राममध्ये अशा प्रकारे आपल्याला नोंद करायची आहे. सर्व प्रकारचं नोंद झाल्यानंतर आपल्याला या अपडेटवर क्लिक करायचे आहे. बघा आणि अपडेटवर क्लिक केल्यानंतर पुन्हा खात्री करण्यासाठी आपल्याला एक स्क्रीन येईल. ते खात्री करून आपल्याला पुन्हा ओके करायचं आहे. बघा मित्रांनो, आता अशा प्रकारे इथे आपल्याला माहिती भरायची आहे. तांदूळ, मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, मटकी, ग्रीन मूग, चवळी, हरभरा चणा, हिरवा वाटाणा, जिरा, मोहरी, हळद, मिरची पावडर, तेल, मीठ, कांदा लसूण चटणी, गरम मसाला, सोयाबीन वडी सर्व इथे किलो आणि किलोग्राममध्ये भरायचं आपल्याला. आणि सर्व भरून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा चेक करायचं आहे, खात्री करायची आहे आणि इकडे उजव्या बाजूला बघा अपडेटचं बटन आहे. त्या अपडेटच्या बटनावर क्लिक करायचं. अपडेटच्या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर चेक करण्याकरता येईल. पण आपल्याला काय करायचं आहे, इथे आलं आहे बघा असं लिहून, आर यू शुअर वॉन्ट टू अपडेट रेकॉर्ड. हे चेक करायचं आपल्याला पूर्ण की तुम्ही भरलेलं बरोबर आहे का, आणि बरोबर असेल तर ओकेवर क्लिक करायचं आहे. आणि ओकेवर तुम्ही जसं क्लिक कराल तर समोरची विंडो येईल आणि डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे लिहून येईल तिथे. म्हणजे तुमचा डाटा इथे या साईडवर सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे अशा प्रकारे इथे आपल्याला समजण्यात येईल.